नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडवर एक जबरदस्त अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेणार आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता. जिओ फायनान्शियल अलायन्स इनकॉर्पोरेट अलायन्स जिओ री इन्शुरन्स जॉईंट व्हेंचर इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने काही दिवसांपहिलेच घोषणा केली होती की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी अलायन्स युरोप BV सोबत ॲग्रीमेंट साईन करून जॉईंट व्हेंचरच्या थ्रू इंडियामध्ये री इन्शुरन्स बिझनेस करणार आहे. आणि मित्रांनो, आता काल अपडेट आली आहे की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने इंडियामध्ये री इन्शुरन्स बिझनेस करण्यासाठी अलायन्स युरोप BV सोबत मिळून एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अलायन्स जिओ री इन्शुरन्स. आणि मित्रांनो, याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटल्या जाईल AJRL. आणि मित्रांनो, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच ही जॉईंट व्हेंचर कंपनी AJRL इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची 50% हिस्सेदारी राहणार आहे. सोबतच 25,000 इक्विटी शेअरसोबत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 2.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने जॉईंट व्हेंचरमध्ये एक कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे इंडियामध्ये री इन्शुरन्स बिझनेस करण्यासाठी. तर चला आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 12.30%, DISची होल्डिंग आहे 14.68%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.70%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ असा की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो, हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. चला मित्रांनो, आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 418 कोटी रुपयांनी 612 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 493 कोटी रुपयांनी 612 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 313 कोटी रुपयांनी 325 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 316 कोटी रुपयांनी 325 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स चेक केला तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 होती 45 कोटी रुपये, पूर्ण फायनान्शियल इयर 2024 होती 1,855 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 होती 2,043 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला
तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 31 कोटी रुपये. या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1605 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1613 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस पहिले होता 1,07,764 कोटी रुपये, नंतर 1,32,794 कोटी रुपये आणि करंटली जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 1,17,143 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले होती 742 कोटी रुपये, नंतर झिरो आणि करंटली आहे 3,970 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग करंटली आहे जवळपास 4,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 6,043 कोटी रुपये, नंतर 10,959 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 11,000 कोटी रुपये आणि करंटली कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 4,071.78 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर ते पहिले होती 7 कोटी रुपये, नंतर 7.80 कोटी रुपये आणि करंटली जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 452.62 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने इंडियामध्ये री-इन्शुरन्स बिझनेस करण्यासाठी एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. तसेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.